नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोईघरमध्ये आज आपण मोहब्बत का शरबत बनवणार आहे. तर छान मस्त आता उन्हाळा झालेला आहे चालू, आणि थंड थंड मस्त आता मोहब्बत का शरबत पिऊया. तर मोहब्बतचं शरबत बनवण्यासाठी आपण टरबूज, दूध, सब्जा सीड्स, रोज सिरप, जेली इतकं साहित्य लागणार आहे. तर आता आपण हे टरबूज जे आहे ते मस्त छान चिरून घेऊया, आणि कसं कट करायचं मी तुम्हाला सांगते. त्याचे बिया काढून आपल्याला हे असं एकदम जितकं बारीक आहे ना, जेवढं बारीक आपल्याला कट केलं गेलं तेवढं बारीक आपल्याला कट करायचं. तर बघा, छान मस्त ही वाटी भरून मी छान मस्त बारीक कट करून अशी बाजूला ठेवली आहे. आणि परत आता हे बारीक कट करणार आहे मी, आणि हे बिया सगळ्या बाजूला ठेवलेल्या आहे. तर तुम्हाला जसं गोड लागत असेल तर तुम्ही दुधामध्ये साखर यूज करू शकता, पण आपलं टरबूज खूप गोड असल्यामुळे मी साखरचा यूज केलेला नाही. आता हे टरबूज सगळं आपल्याला दुधामध्ये ॲड करायचं आहे. तर बघू शकता दुधाचा कलर किती छान मस्त गुलाबी गुलाबी झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सब्जा सीड मी 1 तासापूर्वी भिजू घातलेलं होतं, आणि हे किराणा दुकानामध्ये मिळून जातं. आणि जेलीचा मी स्पेशली व्हिडिओ टाकल तुम्हाला कशी बनवायची तर, आणि ही मी घरी बनवलेली आहे रेडीमेड पावडर आणून, तर बघू शकता. आणि रोज सिरप ॲड करायचं छान मस्त. आणि रोज सिरप नसलं तर हेच टरबूजाच्या तुम्ही फोडी मिक्सरमधून थोड्या बारीक करून मस्त गुलाबी कलरसाठी छान मस्त तुम्हाला येऊन म्हणजे छान सरबत होऊन जाईल. आपलं मोहब्बत का सरबत आता रेडीच आहे, पण त्याला आता थंड होण्यासाठी आपण मस्तपैकी छान याच्यामध्ये आईस क्यूब टाकूया. वाव, तर बघू शकता तुम्ही आपलं मोहब्बत का सरबत रेडी आहे. एकदम सोपी पद्धत आहे मोहब्बत का सरबत बनवण्याची. तर वाव, बघू शकता तुम्ही आता किती छान मस्त आपलं मोहब्बत का सरबत झालेलं आहे. मस्त थंड थंड गार एकदम. तर बघू शकता एकदम छान मस्त मोहब्बत का सरबत झालेला आहे. तुम्ही एकदम फास्ट एकदम छान बनवू शकता घरच्या घरी, आणि काहीतरी नवीन वेगळं. आणि छान मस्त अशी जेली टाकूया, आणि वरतून परत डेकोरेशनसाठी असं मस्त छान टरबूज, आणि ते खायला पण एकदम छान लागतंच. तर बघू शकता तुम्ही एकदम भारी मोहब्बत का सरबत किती रेडी आहे, आणि किती छान दिसत आहे.